नमस्कार मित्रांनो मी अक्षय कदम स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। मित्रांनो, लर्निंग लायसन काढल्याच्या नंतर तुम्ही 30 दिवसाच्या नंतर परमनंट ड्रायव्हिंग लायसन्स काढू शकता। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की परमनंट ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी ऑनलाइन कशा प्रकारे अप्लाय करायचं आहे। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, सर्वात पहिले तर तुम्हाला parivahan.gov.in या वेबसाईट वरती यायचं आहे। या वेबसाईट वरती आल्याच्या नंतर मित्रांनो, तुम्हाला ते ऑनलाइन सर्व्हिसेस मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स रिलेटेड सर्व्हिसेस याच्यावरती क्लिक करायची आहे। त्यानंतर मित्रांनो, तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल। येथे तुम्हाला सिलेक्ट स्टेट नेम याच्यावरती क्लिक करायची आहे आणि ते महाराष्ट्र राज्य येथे सिलेक्ट करून घ्यायचे आहे। त्यानंतर येथे अप्लाय फॉर ड्रायव्हिंग लायसन्स या ऑप्शन वरती तुम्ही येथे क्लिक करू शकता किंवा मग येथे ड्रायव्हिंग लायसन्स या सेक्शन मध्ये जायचं आहे आणि येथे न्यू ड्रायव्हिंग लायसन्स याच्यावरती क्लिक करायची। त्यानंतर मित्रांनो, कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायची। तर येथे मित्रांनो, पहिलं ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे होल्डिंग लर्नर लायसन। मित्रांनो, लर्नर लायसन कसं काढायचं आहे तर त्याचा व्हिडिओ पण आपण ऑलरेडी बनवलेला आहे। तुम्ही वरती आय बटन वरती क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकता किंवा मग त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण देण्यात आलेली आहे। तर येथे पहिलं ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि येथे तुम्हाला तुमचा लर्नर लायसनचा नंबर येथे टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर मित्रांनो, पुढील बॉक्स मध्ये तुम्हाला तुमची जन्मतारीख टाकून घ्यायची आहे। जन्मतारीख टाकल्याच्या नंतर ओके या बटनावरती क्लिक करायची। त्यानंतर मित्रांनो, तुमच्या लर्नर लायसन आणि तुमच्या जन्मतारखेवरून येथे आपोआप माहिती येणार आहे। तर येथे तुम्हाला तुमची पर्सनल डिटेल्स येथे दाखवण्यात येईल। तर येथे खाली आल्याच्या नंतर तुम्हाला येथे तुम्ही ज्या वाहनासाठी येथे लायसन्स काढत आहात तर त्या वाहनाला येथे सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला ऍड करण्यासाठी या सिम्बॉल वरती येथे क्लिक करायचे। त्यानंतर येथे बघू शकता राईट हँड साइडला येथे वाहनाचा प्रकार येथे ऍड करण्यात आलेला आहे। तुम्ही जर 4 व्हीलरचं जर लायसन्स काढत असाल तर ते पण अशा प्रकारे ऍड करून घ्यायचे। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला ते सेल्फ डिक्लेरेशन ॲज टू मेडिकल फिटनेस याच्यावरती क्लिक करायची आणि हा फॉर्म मित्रांनो तुम्हाला भरायचा आहे। तर येथे लर्नर लायसन मध्ये पण आपण अशा प्रकारे फिजिकल फिटनेसचा फॉर्म भरलेला होता, तर तशाच प्रकारे मित्रांनो हा फॉर्म पण भरायचा आहे। तर येथे पहिलं ऑप्शन तुम्हाला नो याच्यावरती क्लिक करायचे। त्यानंतर दुसरं ऑप्शन येते यस याच्यावरती क्लिक करायचे। त्यानंतर बाकीचे राहिलेले ऑप्शन नो करून येते सिलेक्ट करून घ्यायचे। दुसऱ्या ऑप्शन मध्ये मित्रांनो, तुम्हाला जर दिसायला काही प्रॉब्लेम असेल तर नो याच्यावरती क्लिक करायचे। तुम्हाला जर चष्मा घातल्याच्या नंतर जर व्यवस्थित दिसत असेल तर दुसरं ऑप्शन यस याला सिलेक्ट करायचे। हे सर्व ऑप्शन येथे सिलेक्ट केल्याच्या नंतर या डिक्लेरेशन बॉक्स वरती तुम्हाला क्लिक करायचे आणि त्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करायचे। त्यानंतर ओके बटनावरती क्लिक करायचे। तर येथे मित्रांनो, सेल्फ डिक्लेरेशन फिजिकल फिटनेस फॉर्म येथे सबमिट झालेला आहे। तर येथे बॅक बटनावरती क्लिक करायची। त्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करायची। त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा ऍड्रेस दाखवण्यात येईल। हा ऍड्रेस मित्रांनो तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्स वरती प्रिंट होणार आहे। तर येथे ओके बटनावरती क्लिक करायची। त्यानंतर येथे तुमचा ऍप्लिकेशन येथे सबमिट झालेला आहे। तर येथे ओके या बटनावरती क्लिक करायची। त्यानंतर मित्रांनो, तुमच्या समोर अशा प्रकारे ऍप्लिकेशन रेफरन्स स्लिप येथे जनरेट होणार आहे। तर ही स्लिप मित्रांनो तुम्हाला प्रिंट करायची आहे। तर येथे पहिले तर तुम्हाला राईट हँड साइडला ऍप्लिकेशन फॉर्म प्रीफिल याच्यावरती क्लिक करून हा फॉर्म मित्रांनो तुम्हाला सेव्ह करून घ्यायचा आहे। त्यानंतर मित्रांनो, प्रिंट एक्नॉलेजमेंट याच्यावरती क्लिक करून तुम्हाला ही ऍप्लिकेशन रेफरन्स स्लिप सेव्ह करून घ्यायची आहे। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथे स्क्रोल डाऊन करायचं आहे आणि ते नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायची। तर येथे तुमचं जर सेशन लॉग आउट झालेलं असेल तर येथे ऍप्लिकेशन नंबर, डेट ऑफ बर्थ टाकून येथे कॅप्चा टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करायची। सबमिट बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल। तर येथे मित्रांनो तुम्हाला राईट हँड साइडला सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म 1 याच्यावरती क्लिक करायची आणि हा फॉर्म येथे सेव्ह करून घ्यायचा आहे। फॉर्म सेव्ह केल्याच्या नंतर मित्रांनो येथे तुम्हाला स्क्रोल डाऊन करायचं आहे। तर येथे मित्रांनो आपली पहिली स्टेप येथे कंप्लीट झालेली आहे। तर येथे दुसऱ्या स्टेप मध्ये आपल्याला ड्रायव्हिंग लायसन्स साठी फी पेमेंट करायचं आहे। दुसरी स्टेप येथे सिलेक्ट करायची आहे आणि प्रोसीड या बटनावरती क्लिक करायची। त्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल। येथे तुम्हाला तुमचा ऍप्लिकेशन नंबर टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर तुमची जन्मतारीख टाकायची आहे आणि क्लिक हिअर टू कॅल्क्युलेट फी याच्यावरती क्लिक करायची आहे। त्यानंतर तुमच्या समोर तुम्ही
ज्या वाहनासाठी येथे ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अप्लाय करत आहात तर त्यासाठी किती फी आहे तर येथे तुम्हाला दाखवण्यात येईल। येथे 2 व्हीलर वाहनासाठी किंवा मग मोटरसायकल विथ गिअर या वाहन प्रकारासाठी 758 रुपये तुम्हाला इथे फी पेमेंट करायचे। तर येथे मित्रांनो तुम्हाला बँक किंवा गेटवे मध्ये ते सिलेक्ट वरती क्लिक करायचे आणि SBI ई-पे याच्यावरती सिलेक्ट करायचे। त्यानंतर मित्रांनो हा कॅप्चा कोड तुम्हाला दाखवण्यात आलेला आहे, तर हा कॅप्चा कोड तुम्हाला या बॉक्स मध्ये टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला पे नाऊ या बटनावरती क्लिक करायचे। त्यानंतर येथे तुम्हाला या डिक्लेरेशन बॉक्स वरती क्लिक करायची आणि प्रोसीड फॉर पेमेंट या बटनावरती क्लिक करायची। त्यानंतर मित्रांनो पेमेंट करण्यासाठी तुम्हाला इथे वेगवेगळे ऑप्शन दाखवण्यात येईल। तुम्ही डेबिट, क्रेडिट कार्ड, प्रीपेड कार्डने येथे पेमेंट करू शकता, इंटरनेट बँकिंगचा वापर करून येथे पेमेंट करू शकता किंवा मग UPI चा वापर करून येथे पेमेंट करू शकता। तर मी येथे UPI या ऑप्शनला येथे सिलेक्ट करणार आणि येथे UPI QR याच्यावरती क्लिक करायची। त्यानंतर पे नाऊ या बटनावरती क्लिक करायची। त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे तुमच्या समोर QR कोड येथे दाखवण्यात येईल। तर हा QR कोड तुम्हाला फोन पे किंवा मग गुगल पे ऍप मध्ये स्कॅन करायचा आहे आणि 758 रुपयाचं पेमेंट तुम्हाला इथे करून घ्यायचं आहे। तर येथे आपलं पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे। तर मित्रांनो पेमेंट रिसीट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला इथे क्लिक हिअर टू प्रिंट रिसीट याच्यावरती क्लिक करायची आहे। त्यानंतर तुम्हाला इथे रिसीट नंबर येथे सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर हा कॅप्चा कोड तुम्हाला या बॉक्स मध्ये टाकायचा आहे आणि त्यानंतर प्रिंट रिसीट या बटनावरती क्लिक करायची। तर अशा प्रकारे तुमच्या समोर पेमेंटची रिसीट येथे येणार आहे। तर मित्रांनो ही प्रिंट तुम्हाला सेव्ह करून घ्यायची आहे। तर येथे मित्रांनो पेमेंटची स्लिप येथे सेव्ह केल्याच्या नंतर येथे नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायची। तर येथे मित्रांनो ऍप्लिकेशन नंबर टाकायचा आहे, त्यानंतर तुमची जन्मतारीख टाकायची आहे। तर हा कॅप्चा कोड तुम्हाला या बॉक्स मध्ये टाकायचा आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक करायची। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे स्क्रोल डाऊन करायचं आहे आणि ते खाली आल्याच्या नंतर इथे आपल्या 2 स्टेप येथे कंप्लीट झालेल्या आहे। येथे फी पेमेंट केल्याच्या नंतर येथे DL स्लॉट बुक या तिसऱ्या ऑप्शनला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि प्रोसीड या बटनावरती क्लिक करायची। तर येथे ड्रायव्हिंग लायसन्स टेस्ट देण्यासाठी तुम्हाला इथे अपॉइंटमेंट घ्यायची आहे। येथे स्लॉट बुक करण्यासाठी येथे पहिले तर तुम्हाला येथे 2 ऑप्शन दाखवण्यात येईल। तर येथे ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे किंवा मग दुसरा ऑप्शन येथे लर्नर लायसन्स नंबर आहे, तर तो पण तुम्ही येथे सिलेक्ट करू शकता। तर येथे ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला टाकायचा आहे, त्यानंतर तुमची जन्मतारीख टाकायची आहे, त्यानंतर हा कॅप्चा कोड तुम्हाला या बॉक्स मध्ये टाकायचा आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक करायची। त्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल। त्यानंतर येथे तुम्हाला तुम्ही ज्या वाहनासाठी लायसन्स काढत आहात तर तो वाहनाचा प्रकार येथे सिलेक्ट करायचा आहे आणि प्रोसीड टू बुक याच्यावरती क्लिक करायची। तर येथे तुम्हाला कोणत्या तारखेसाठी अपॉइंटमेंट घ्यायची आहे किंवा मग कोणत्या तारखेला तुम्हाला ड्रायव्हिंग टेस्ट द्यायची आहे तर ती तारीख येथे सिलेक्ट करायची आहे। येथे हिरव्या कलर मधील ज्या तारखा असणार आहे मित्रांनो तर त्या तारखा स्लॉट अवेलेबल म्हणून असणार आहे आणि रेड कलर म्हणजे लाल कलर मध्ये ज्या तारखा असणार आहे तर त्यामध्ये स्लॉट तुम्हाला अवेलेबल नसणार आहे आणि निळ्या कलर मध्ये ज्या तारखा दिसत आहे मित्रांनो तर त्या दिवशी सुट्टी आहे। तर येथे मित्रांनो तुम्हाला एक तारीख येथे सिलेक्ट करायची आहे आणि स्लॉट बुक याच्यावरती क्लिक करून तुम्हाला अपॉइंटमेंट येथे कन्फर्म करून घ्यायची आहे। कॅम्पसाठी कशा प्रकारे रजिस्ट्रेशन करायचं आहे तर ते आता आपण बघणार आहोत। तर मित्रांनो तुमच्या जवळील गावामध्ये जर RTO चा कॅम्प असेल तर तुम्ही डायरेक्टली RTO ऑफिसला न जाता तुमच्या गावाजवळील RTO कॅम्प मध्ये जाऊन ड्रायव्हिंग टेस्ट देऊ शकता। तर मित्रांनो पेमेंट केल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारे ऍप्लिकेशन स्टेटस मध्ये जाऊन ऍप्लिकेशन नंबर आणि डेट ऑफ बर्थ टाकल्याच्या नंतर कॅप्चा कोड टाकून सबमिट वरती क्लिक करायची आहे। त्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल। तर येथे तुम्हाला कॅम्प साठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी येथे राईट हँड साईडला रजिस्टर किंवा मग अनरजिस्टर फॉर कॅम्प याच्यावरती क्लिक करायची। तर येथे रजिस्टर फॉर कॅम्प या ऑप्शनला इथे सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर इथे ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे, त्यानंतर इथे तुमची जन्मतारीख असणार आहे, त्यानंतर इथे हा कॅप्चा कोड तुम्हाला या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि शो कॅम्प्स याच्यावरती क्लिक करायची। शो कॅम्प याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर सिलेक्ट कॅम्प याच्यावरती क्लिक करायची आहे आणि एक कॅम्प येथे सिलेक्ट केल्याच्या नंतर येथे तुम्हाला जिल्ह्यातील वेगवेगळ्या कॅम्पचे नाव येथे दाखवण्यात येईल। तुम्हाला जो कॅम्प जवळ असणार आहे
तर तो कॅम्प येथे सिलेक्ट करायचा आहे। येथे कॅम्प सिलेक्ट केल्याच्या नंतर मित्रांनो येथे कॅम्पची तारीख काय आहे तर येथे दाखवण्यात येईल। त्यानंतर तुम्हाला ही तारीख येथे सिलेक्ट करायची आहे आणि येथे रजिस्टर या बटनावरती क्लिक करायची। त्यानंतर येथे तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल। तर येथे तुम्हाला येथे वाहन प्रकार येथे सिलेक्ट करायचा आहे आणि प्रोसीड टू बुक या ऑप्शनवरती येथे क्लिक करायची। त्यानंतर मित्रांनो त्या कॅम्पसाठी तुम्हाला येथे अपॉइंटमेंट बुक करायची आहे। तर येथे ज्या तारखेला कॅम्प आहे तर ती तारीख येथे सिलेक्ट करायची आहे। तर येथे ज्या वाहनासाठी तुम्हाला येथे स्लॉट बुक करायचा आहे तर त्या वाहनाच्या कॉलम मध्ये तुम्हाला क्लिक करायची आहे। येथे स्लॉट वरती क्लिक केल्याच्या नंतर बुक स्लॉट याच्यावरती क्लिक करायची। तुमच्या स्लॉट बद्दल येथे माहिती दाखवण्यात येईल। त्यानंतर स्लॉट कन्फर्म करण्यासाठी येथे कन्फर्म टू स्लॉट बुक याच्यावरती क्लिक करायची। तर मित्रांनो अशा प्रकारे अपॉइंटमेंट स्लिप येथे येणार आहे। तर येथे मित्रांनो तुम्हाला स्लॉट डेट दाखवण्यात येईल। या तारखेला तुम्हाला ड्रायव्हिंग टेस्ट देण्यासाठी जायचं आहे आणि मित्रांनो या टायमिंग मध्ये तुम्ही ड्रायव्हिंग टेस्ट देऊ शकता। तर मित्रांनो या अपॉइंटमेंट स्लिपची प्रिंट काढण्यासाठी तुम्हाला प्रिंट या ऑप्शनवरती क्लिक करायची आहे आणि प्रिंट मित्रांनो येथे सेव्ह करून घ्यायची आहे। मित्रांनो ड्रायव्हिंग टेस्टला जात असताना तुम्हाला लर्निंग लायसन्सच्या रिलेटेड जे डॉक्युमेंट्स असणार आहे तर त्याची सर्व डॉक्युमेंटची मित्रांनो तुम्हाला प्रिंट आउट घेऊन जायची आहे। त्याचबरोबर ड्रायव्हिंग लायसन्सचे जे डॉक्युमेंट असणार आहे तर ते सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला प्रिंट करून घेऊन जायचे आहे। त्याचबरोबर तुम्हाला आधार कार्डची आणि पॅन कार्डच्या दोन झेरॉक्स सोबत राहू द्यायचे आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स साठी ऑनलाईन अप्लाय करायचं आहे।